नागरिकांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे, की तुम्ही आमचं नेतृत्व करावं, ही त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आम्ही ह्याला सामोरे जात आहोत. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये रस्ता, पाणी, लाईट ह्या सगळ्या बेसिक समस्या आहेत. तशा त्या माझ्या वॉर्डमध्ये सुद्धा आहेत. प्रथम तर मला महिला सक्षमीकरणाची बरीच कामे करायची आहेत, की मी त्या प्रभागात पाहिलं की महिलांच्या हाताला कसे काम देता येईल बेरोजगार महिलांच्या. त्यावर मी प्रकर्षाने काम करेन, प्रामाणिकपणे काम करेन. जर एका घरातला मुलगा शिकला तर ते घर, एक कुटुंब म्हणजे त्याचा खूप मोठा आधार असतो जीवनात, हे आपण जाणतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक घरातला मुलगा शिकला पाहिजे, म्हणजे ते घर सक्षम होत जाते. निवडून आल्यानंतर तुम्हाला जर 2 काम विचारले कुठले करायचे तर काय सांगाल? प्रथमतः मला प्रभागामध्ये स्वच्छ पाणी आणि प्रभागामध्ये स्वच्छता. कुठली त्यांची स्टाईल आहे काम करण्याची? त्यांची रोकटोक, ते जे बोलतात तेच करतात. बरं, तुमची काय असेल स्टाईल? मलाही असं वाटतं की मी जे बोलेल ते नक्कीच करून दाखवेल. तर तुम्ही साधं दाखवताय की खरंच साधं आहे की साधं राहिलं? ते माझं नेचरच आहे. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे महानगरपालिका निवडणुकीचा सध्या धुरळा आपण पाहतोय. सर्वच पक्षाचे उमेदवार प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ते कुठले मुद्दे घेऊन, कुठला अजेंडा आणि कुठलं व्हिजन घेऊन मतदारांच्या पुढे जात आहेत याचा आपण लेखाजोखा लेट्सअपच्या माध्यमातून घेतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील चर्चेतील उमेदवार, माजी नगरसेवक आणि जे नव्याने निवडणूक लढवत आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय. ते कुठले मुद्दे घेऊन मतदारांना साथ घालतायत यावर आपण बोलतोय आणि थोडक्यात त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल जाणून घेतोय. आज मी पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 23 या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून योगिता बारणे ह्या सध्या प्रभाग 23 मधून निवडणुकीला उभ्या आहेत आणि सध्या त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. मी त्यांच्याशी पुढील काही मिनिटं बोलणार आहे. योगिताताई, नमस्ते. आपलं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत आहे. माहिती अशी आहे की तुमची ही पहिलीच निवडणूक आहे. हो. कसा अनुभव आहे आणि कसा प्रचार सुरू आहे? अनुभव तर खूप छान आहे आणि प्रचार चांगला चाललेला आहे आणि लोकांचाही आम्हाला खूप छान प्रतिसाद आहे. बरं, म्हणजे तुमची इच्छा होती राजकारणात यायची की कशा पद्धतीने तुम्ही ह्या निवडणुकीला उभे राहिलात? आम्ही गेले काही वर्ष अनेक अशी सामाजिक छोटी मोठी, मी आणि माझे मिस्टर महेश बारणे छोटे मोठे असे सामाजिक उपक्रम राबवतो. परंतु ही आता जी संधी आली आहे ती पाहिलं तर अचानकच आली. म्हणजे ही संधी तुम्ही, म्हणजे तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं होतं किंवा राजकीय महत्वाकांक्षा होती की कसं तुम्ही संधी म्हणताय? म्हणजे तुम्हाला नागरिकांनी उभं केलंय की तुम्ही स्वतःहून तुमची इच्छा होती? नागरिकांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे की तुम्ही आमचं नेतृत्व करावं, ही त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आम्ही ह्याला सामोरे जात आहोत. बरं, तुम्ही आता सामाजिक उपक्रमाची सध्या बोललात, एक उल्लेख केला, आम्ही सामाजिक उपक्रम केला, तर त्यामध्ये प्रामुख्याने कुठले असे सामाजिक उपक्रम तुम्ही राबवले? आम्ही काही वर्षापूर्वी दिव्यांगांसाठी काम केले आहे. परत जसे की काय काम केले? माननीय बच्चू कडू यांच्या संस्थेमध्ये आम्ही बरेच छोटे मोठे उपक्रम राबवले आहेत. परत लहान मुलांसाठी सायकलिंगचे वाटप केले आहे आणि असे भजन कीर्तन अशी छोटी नाही का गावामध्ये छोटे उपक्रम राबवले आहेत. परत महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले. ते काय सांगाल, ही तुमची पहिलीच निवडणूक आहे, तुम्ही कसा प्रचार करताय, लोक काय बोलतात तुमच्याशी? नक्कीच ही माझी पहिली निवडणूक आहे. लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि जेथे आम्ही जात आहे तिथे आमचं खूप मनापासून स्वागत केलं जात आहे आणि निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे त्यांनाही मनापासून खूप आनंद झाला आहे की एक नेतृत्वासाठी महिला, की जे आपल्या सगळ्या समस्या जाणून घेऊ शकेल अशी महिला आता नेतृत्व करण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे तेही खूप आनंदी आहे. तुमच्या साधेपणाची फार चर्चा होती की तुम्ही फार साधेपणाने सगळ्यांना भेटता, बोलता आणि या प्रभागामध्ये पण चर्चा आहे एक साधी उमेदवार आमच्या प्रभागाला मिळाली, तर तुम्ही साधं दाखवताय की खरंच साधं आहे की साधं राहिलं? ते माझं नेचरच आहे. बरं, कारण की ती माझी खरंच राहणीमान आहे. बरं, म्हणजे मी हे कोणत्याही आव्हानात नाहीये. बरं, की इलेक्शन आहे म्हणून मी साधे राहते. हा माझा मूळचा स्वभाव आहे. मूळचा स्वभाव आहे. बरं, आता तुम्ही राजकारणाला सामोरे जाताय, पण काही राजकीय पार्श्वभूमी? तसं पाहिलं गेलं तर माझ्या माहेरी मला राजकीय वारसा आहे. माझे बंधू
2 वेळा नगरसेवक पदाचा त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्यामुळं मला पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, त्यामुळे त्याचं मला तसं पाहायला गेलं तर भरपूर अनुभव आहे. पण असं वाटलं होतं का की इकडं सासरी आल्यानंतर इकडं राजकारणात निवडणुकीला उभं राहावं लागेल किंवा अशी संधी मिळेल? तसं काही वाटलं नव्हतं कधी, बरं. पण आली आहे संधी तर नक्कीच त्याचं सोनं करेल. नक्कीच होणं करेल. पण आता तुम्ही आता प्रभाग क्रमांक 23 मधून उभे आहात, तर तुमच्या प्रभागात काय समस्या तुम्हाला दिसल्या? तसं पाहायला गेलं तर मी खरं सांगेल की आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये रस्ता, पाणी, लाईट ह्या सगळ्या बेसिक समस्या आहेत. बरं. तशा त्या माझ्या वॉर्डमध्ये सुद्धा आहेत. बरं. तर त्या मी आणि कसं झालं 4 वर्ष आता प्रशासन असल्यामुळे त्या समस्या बऱ्याच जटिल झालेल्या आहेत. मी आता पाहत आहे. तर त्या कशा सोडवता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. प्रामुख्याने आता तुमच्या प्रभागामध्ये आता थेरगाव गावठणच्या हा परिसर येतो 23 मध्ये, तर इथे ट्रॅफिकची समस्या आहे, हो आहे, नक्कीच आहे. स्वच्छतेची समस्या आहे, हो. त्यानंतर स्वच्छ पाणी मिळत नाही लोकांना, ही फार मोठी आणि समस्या दिवसाड पाणी येत आहे. आणि दिवसाड पाणी आणि येते. आता दादांनी शब्द दिला आहे की जर तुम्ही हे राष्ट्रवादी काँग्रेसचं जर सत्ता आली तर मी तुम्हाला नियमित पाणी देईन, रोजच्या रोज 24 तास पाण्याची योजना त्यांचा राबवण्याचा त्यांचाही संकल्प आहे. आता तुम्ही समस्या सांगितल्या, तर तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला कुठले असे कामं करायचे की प्राधान्यक्रम द्याल त्यांना? प्रथम तर मला महिला सक्षमीकरणाची बरीच कामे करायची आहेत की मी त्या प्रभागात पाहिलं की महिलांच्या हाताला कसे काम देता येईल, बेरोजगार महिलांच्या, त्यावर मी प्रकर्षाने काम करेन, प्रामाणिकपणे काम करेन. बरं. याआधी तुम्ही काय कामं केले बरं नेमके? तसे मी आणि माझे मिस्टर अनेक सामाजिक कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. प्रथमतः दिव्यांगांसाठी काम केलेले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठीही अनेक उपक्रम आम्ही राबवले आहेत. बरेच शालेय विद्यार्थ्यांना आम्ही सायकलचं वाटप केलेले आहे. दिव्यांगांसाठी पण काम केलं. शालेय म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचं लॉजिक कसं आहे, जर एका घरातला मुलगा शिकला तर ते घर, एक कुटुंब म्हणजे त्याचा खूप मोठा आधार असतो जीवनात, हे आपण जाणतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक घरातला मुलगा शिकला पाहिजे, म्हणजे ते घर सक्षम होत जाते. खरंच खूप चांगली आणि एक वेगळे पण वाटलं की अनेक राजकीय मंडळी जेथे की मतदारांना प्रेरित त्यांच्याकडे खेचण्यासाठी असे उपक्रम राबवत असतात, मात्र तुम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत करता. खरंच खूप चांगला उपक्रम आहे तुमचा. निवडून आल्यानंतर तुम्हाला जर 2 काम विचारले कुठले करायचे तर काय सांगाल? प्रथमतः मला प्रभागामध्ये स्वच्छ पाणी आणि प्रभागामध्ये स्वच्छता कशी करता येईल हे मी प्रकर्षाने करणार आणि प्रामाणिकपणे करणार आहे. आता तुम्ही निवडणूक लढवताय, महिला आहात आणि एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, महिला सक्षमीकरण करायचंय. तर तुमचा आता राजकारणात तुम्ही आला तर अनुभव काय महिला म्हणून, आणि राजकारणातील कुठल्या अशा महिला पर्सनॅलिटी आहेत ज्या तुम्हाला आवडतात? तसं पाहायला गेलं तर आपल्या देशाच्या राष्ट्रपती ह्या महिलाच आहेत, द्रौपदी मुर्मू. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत, त्याही महिला आहेत. महिला उलट जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतात असं मला वाटतं. का बरं? कारण की तुम्ही पाहिलं तर प्रत्येक जर एखादं घर खूप छान सांभाळत असेल तर ती महिलाच पहिली असते, त्या घरातील महिलाच छान प्रकारे काम करू शकते. त्याप्रमाणेच मला असं वाटतं की महिला सक्षम असेल तर देश नक्कीच सक्षम होईल. घर सक्षम होतं, देश सक्षम, राष्ट्र सक्षम. बरं. नक्की तुम्ही चांगला मुद्दा मांडलेला आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना प्रत्येक मतदार हा विचार करतो की आपण कुणाला मतदान करतो, आपला लोकप्रतिनिधी कसा असावा. तर तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमी मला जाणून घ्यायची आहे. तुमचं काय शिक्षण झालेलं आहे? माझं तसं पाहायला गेलं तर 12वी सायन्स आहे आणि डिप्लोमा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं झालेलं आहे. तुमच्या प्रभागातला प्रामुख्याने एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अशुद्ध पाणी येतं, शुद्ध पाणी लोकांना प्यायसाठी पाहिजेत. त्याचे काय कारण आहेत आणि त्यासाठी काय करणार तुम्ही? जे आपल्या नळाला पाणी येत आहे ते अतिक्लोरीन युक्त आहे आणि ते येणारं पाणी कशा प्रकारे लोकांना पिण्यायुक्त असेल यासाठी मी योग्य प्रकारे प्रामाणिक प्रयत्न करेन. तर विरोधकांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? विरोधकांच्या आव्हानांचं खरं पाहिलं तर मी टेन्शन घेतच नाहीये. का बरं? कारण की आमचे जे पॅनलचे प्रमुख आहेत माननीय कैलास बाबा बारणे, त्यांचं नेतृत्व उत्तम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही 4 सहकारी आहेत माझे, प्रवीण नाना बारणे, विशाल नंदू बारणे व मालिकाताई साकळे, आम्ही 4ही उमेदवार निश्चितच चांगल्या मताने निवडून येऊ ह्यांच्या
मार्गदर्शनाखाली. त्यामुळे विरोधकांचं मी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेत नाही. राष्ट्रवादी पक्ष निवडण्यापाठीमागचं काय कारण? खरं सांगू तर मला दादांचे विचार फार पटतात. त्यांची कामाची पद्धतही आवडते. त्यामुळे मला राष्ट्रवादी हा पक्ष हा माझ्या लहानपणापासूनचा असल्यामुळे मला राष्ट्रवादीचे विचार हे नक्कीच आवडतात. ताई, तुम्हाला मतदारांनी का मतदान करावं? मला असं वाटतं की मी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मलाही जाणवतात. त्यामुळे मी त्या खरंच प्रामाणिकपणे सोडवील आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी मला प्रामाणिकपणे निवडून द्यावे हीच त्यांच्या सगळ्यांकडे. बरं, राजकारणात तुम्हाला कोणाची काम करण्याची स्टाईल आवडते? मला राजकारणामध्ये दादांची काम करण्याची स्टाईल आवडते. दादा म्हणजे कोण? अजितदादा, माननीय अजितदादा. बरं, कुठली त्यांची स्टाईल आहे काम करण्याची? त्यांची रोकटोक, ते जे बोलतात तेच करतात. बरं, तुमची काय असेल स्टाईल? मलाही असं वाटतं की मी जे बोलेल ते नक्कीच करून दाखवेल. बरं, मग आता तुम्ही प्रचाराला जाता तर रोज किती घरांना, किती नागरिकांना भेट देता? आम्ही जवळजवळ दिवसभरात 8 तास तरी सर्व नागरिकांच्या घरांना भेट देत असतो. बरं, काय नागरिक काय समस्या सांगतात? त्यांच्या मूलभूत गरजाच नागरिक सामान्य आहे. ह्या प्रभागातील खरंच नागरिक सामान्य आहेत आणि त्यांच्या गरजाही सामान्य आहेत. बरं, पाणी, रस्ता, लाईट, डांबरीकरण किंवा ड्रेनेज ह्याच त्यांच्या समस्या, मूळ समस्या आहेत. बरं, त्या सोडवण्याचा तुम्ही? नक्कीच त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यासाठी मला वाटतं मी त्या खरंच सोडवू शकेल. बरं, तरी 5 वर्ष जर तुम्हाला संधी मिळाली, तुम्ही नगरसेवक झाला, तर काय ओळख तुमची त्यांनी ठेवावी किंवा तुम्हाला काय म्हणून आठवावं त्यांनी? ते जर माझ्या इथे कोणती समस्या घेऊन आले तर त्याचं मी 100% सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच. तर ह्या होत्या योगिताताई बारणे, ज्या की पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहेत. त्यामुळे फारसं मुलाखतीमध्ये त्या फार जास्त बोलले नाही. नेमकेच त्यांनी उत्तरं आपल्या प्रश्नाला दिलेले आहे. फार कमी वेळामध्ये त्यांनी आपलं व्हिजन मांडलेलं आहे आणि त्यांनी एवढंच सांगितलंय की मला जर संधी दिली तर प्रामाणिकपणे मी या प्रभागातील जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि प्रामुख्याने त्यातही शुद्ध पाणी नागरिकांना प्यायसाठी पाहिजे, जे की आरोग्यासाठी फार आवश्यक आहे. त्या पाण्याचा प्रश्न मी प्रामुख्याने सभागृहात मांडेन आणि भांडून हा प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल. योगिताताई, तुमच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्याशी बोलल्यात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.